आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे। वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे, अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते। एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल। तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या, अलीकडेच मिळालेल्या यशामुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे कौतुक होईल आणि सहकार्याकडून त्यांना पाठिंबाही मिळेल। विना कुठल्या पूर्वसूचनेने आज तुमचा कोणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो। विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल। उपाय: चांगले आर्थिक जीवन राखण्यासाठी थोडेसे बासमती तांदळासह चांदी लॉकरमध्ये ठेवा। आता पुढची रास वृषभ रास। रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी चाक भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे। पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात। घरातील काम पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील। प्रेम आणि रोमांस तुमचा मूड आनंदी राखतील। आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा, भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा। एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकतात। म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कोणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा। तुमचा जोडीदार आज रोमॅन्टिक मूडमध्ये आहे। उपाय: तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवलेले पाणी पिले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर राहील। आता पुढची रास मिथुन रास। तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल। कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल। आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो। तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील। कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल। दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा। अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या। वेळ भरभर निघून जाते, म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा। तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल। उपाय: प्रेमपूर्ण जीवनासाठी गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करून तुपाचा दिवा लावा। आता पुढची रास कर्क रास। मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल। धनची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणून आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा। नातेवाईकांना भेटून त्यांच्या समवेत वेळ घालविल्याने तुमचा फायदा होऊ शकेल। तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल हे तुम्हाला आज कळेल। तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील। त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्यासोबत तुमची वेळ खराब होऊ शकते। स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते। त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल। उपाय: आपल्या घरामध्ये इष्टदेवची चांदीची मूर्ती स्थापन करून त्याची दररोज पूजा केल्याने धनामध्ये वृद्धी होईल। आता पुढची रास सिंह रास। तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हस्त मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो। अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील। शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल। प्रणराधना करण्याची भावना जोडीदाराकडून आज अनुभवता येईल। महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल। या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात। तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल। उपाय:
फळे, रोटी आणि ब्रेड ठेवण्यासाठी बांबू, टोपली किंवा ट्रेचा उपयोग करा. हे उपाय कौटुंबिक जीवनातील बाधा दूर करण्यासाठी तुमची मदत करेल. आता पुढची रास कन्या रास. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही, आज ते पैशाला घेऊन खूप चिंतित राहू शकतात आणि आपल्या मित्राकडून उधार मागू शकतात. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. व्यस्त दिनचर्येचा व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा. उपाय: चांदीचा कडा घातल्याने आर्थिक स्थितीला चांगले बनवेल. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घ्या. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. उपाय: घरात निळे पडदे लावून सकारात्मक परिवाराचा अनुभव घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. खासगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. बऱ्याच वेळा मोबाईल चालवताना तुम्हाला वेळेची माहिती होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही आपली वेळ बर्बाद करता तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो. अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल. उपाय: एक गोड पोळी कुत्र्याला खाऊ घातल्याने पारिवारिक आयुष्य चांगले चालेल. आता पुढची रास धनुरास. तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हस्त मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. जर तुम्हाला वाटते की तुमच्याकडे पर्याप्त धन नाही, तर आज घरातील कुणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. तुमच्या जवळील अनुकंपेचा गुण आणि समजूतदारपणा याची गोमटी फळे मिळतील. परंतु घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे दबाव येणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. आज नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल. उपाय: आपल्या प्रेमीला सफेद किंवा क्रिस्टल कृत्रिम बदकाची जोडी भेट द्या आणि आपल्या प्रेम जीवनाला मजबूत बनवा. आता पुढची रास मकर रास. रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे
तर आज तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुमचा फुरसतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी द्या, त्यामुळे आपल्या आणि कुटुंबियांच्या आनंदात मोलाची भर पडेल. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. आज कार्यक्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. उपाय: प्रेमळ राहणे आणि विधवांना मदत करणे आरोग्यासाठी फायदेकारक ठरेल. आता पुढची रास कुंभ रास. प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही, म्हणून लांबचे प्रवास टाळा. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा. मजा लुटा. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. आज कुठल्या सहकर्मी सोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकतात. तथापि शेवटी तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल. उपाय: धन प्राप्तीसाठी उगवत्या सूर्याला थोड्या वेळ निहारून सूर्यमंत्र ओम घृणी सूर्याय नमः बोला. आता पुढची रास मीन रास. आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. एखाद्या जुन्या मित्राच्या फोनमुळे सायंकाळ स्मरणरंजनात व्यतीत होईल. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा. प्रेम करा. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यासाठी चांगला दिवस. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकतात. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. उपाय: कच्ची हळद, केशर, पिवळे चंदन, प्राथमिकतेनुसार पिवळे चणे मुळे वापरल्यास आरोग्य चांगले राहील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.